नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या आपल्या विश्वासार्ह चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आत्तापर्यंत आपण तुम्हाला फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडचे कट ऑफ दिलेले आहेत। लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो। तर आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे थर्ड राऊंडची काल जी यादी लागलेली आहे ती यादी तुम्ही बघितलेली असेल। तर त्या थर्ड राऊंडचा प्रायव्हेट MBBSचा शेवटचा विद्यार्थी किती मार्क्सवरती लागलेला आहे, मेल आणि फिमेलचं कॅटेगरीनुसार कट ऑफ मी काढलेला आहे, तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर बघा, ब्रेकिंग अपडेट अशी आहे की MBBS प्रायव्हेट राऊंड 3चा आपण कट ऑफ काढलेला आहे, तो कट ऑफ तुम्हाला मी सांगणार आहे। परंतु त्यापूर्वी काल जी यादी लागलेली आहे त्या यादीमध्ये आपल्याला नवीन म्हणजे महाराष्ट्र CET सेलनं जी निवड यादी जाहीर केली त्यानंतर आपल्याला नेमकी काय प्रोसेस करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे, ज्यांना मिळालेलं नाही, ज्यांच्याकडे नो चेंज आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपण अगोदर घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला कट ऑफ सांगणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे ते बघा। दिलेल्या यादीमध्ये तुम्हाला जी यादी मिळालेली आहे, सर्वांनी आपला नीटचा रोल नंबर किंवा ऑल इंडिया रँक टाकून आपणास कोणते कॉलेज मिळाले किंवा नाही हे बघा। त्या ठिकाणी जर चॉईस नॉट अवेलेबल असे आपल्या नावासमोर दिसत असेल तर आपल्याला आपण दिलेल्या चॉईस फिलिंगमधील कोणतेही कॉलेज मिळाले नाही असा त्याचा अर्थ होतो। आपल्या नावासमोर एखाद्या कॉलेजचे नाव आणि त्यानंतर नो चेंज किंवा नो प्रिफरन्स असं दिसत असेल तर आत्ताच्या या चालू राऊंडमध्ये काहीही बदल झालेला नाही, म्हणजेच मागील राऊंडला मिळालेलं कॉलेज त्यामध्ये बदल झाला नाही असा नो चेंज याचा अर्थ होतो। आणि नो प्रिफरन्स म्हणजे आपण या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली नाही आणि मागील राऊंडमध्ये मिळालेले कॉलेज तेच आपलं राहिलं आहे असा याचा अर्थ होतो। पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतले आहे आणि तिसऱ्या निवड यादीमध्ये काही बदल झाला आहे, त्यांनी पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेजला जाऊन ॲडमिशन कॅन्सल करून सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तसेच आपण त्या कॉलेजच्या फीचा DD परत मिळवतो आणि नवीन मिळालेल्या कॉलेजच्या फीचा DD तयार करून दिलेल्या कॉलेजवर ॲडमिशन प्रोसेससाठी पूर्ण करणं गरजेचं आहे। पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले नव्हते आणि आता तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदाच कॉलेज मिळालं आहे, त्यांनी मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन दिलेल्या वेळेत ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घ्या। त्यानंतर पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले नव्हते आणि आता तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदाच कॉलेज मिळालं आहे, त्यांनी ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे। पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये आपणास कोणतंच कॉलेज मिळालं नाही असे सर्व विद्यार्थी काही न करता पुढील होणारा जो स्ट्रे वॅकन्सीचा राऊंड आहे त्यासाठी इलिजिबल आहेत, त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही। फक्त चौथा राऊंड म्हणजे स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुरू झाल्यानंतर चॉईस फिलिंग करावी लागेल। पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतले आहे आणि तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज मिळाले नाही, म्हणजेच कॉलेजमध्ये बदल झाला नाही, त्यांनी आता या राऊंडसाठी काहीही करायची आवश्यकता नाही। रिपोर्टिंग डेट ही 4/11 ते लास्ट डेट जी आहे कॉलेजची रिपोर्टिंग 4 नोव्हेंबर 2025 5:30 वाजेपर्यंत आहे, इन्क्लुडिंग हॉलिडे, म्हणजे त्याच्यामध्ये हॉलिडेजसुद्धा इन्क्लूड केलेले आहे, म्हणजे शनिवारी रविवारी तुम्ही जाऊ शकता। तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेज प्रवेशासाठी 31 ऑक्टोबरपासून 4 नोव्हेंबर संध्याकाळी 5:30 पर्यंत सुट्टीच्या दिवशीही सर्व कॉलेजवर आपले प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तुम्हाला मी ज्या सूचना सांगितल्या
त्या सर्व सूचनांचं योग्य पालन करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे कॅटेगरीनुसार कट ऑफ किती आलेला आहे थर्ड राऊंडचा प्रायव्हेट MBBSसाठी. तर सर्वप्रथम आपल्यासमोर दिसते SC कॅटेगरी. SC कॅटेगरीमध्ये बघा मेलसाठी 418 आणि फिमेलसाठी 417 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. साधारणतः SSPM कुडाळ हेच कॉलेज बऱ्याच कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी शेवटचं ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे ST कॅटेगरी. तर ST कॅटेगरीचा बघूया आपण आता. STमध्ये मेल 327 आणि फिमेल 326 एवढ्या गुणांवरती लास्ट विद्यार्थी ॲडमिट झालेले आहेत. ॲडमिशन त्यांचं झालेलं आहे. तुम्हाला मी स्क्रीनवरती मेल आणि फिमेलचं वेगळं करून दिलेलं आहे. थर्ड राऊंडचं ते गरजेचं आहे, कारण जवळपास थर्ड राऊंड हा लास्ट राऊंडच समजला जातो. यानंतर क्वचितच जागा ह्या स्ट्रे वॅकन्सीसाठी राहिलेल्या असतात. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTB. NTB कॅटेगरीचा बघा मेलचा 437 विद्यार्थी लागलेला आहे मेल कॅन्डिडेट, आणि फिमेल कॅन्डिडेट 436 वरती लागलेला आहे. तर अशा प्रकारे NTBचं कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे VJA. VJA कॅटेगरीचं बघा मेल 463 आणि फिमेल 461 वरती लागलेला आहे VJA कॅटेगरीचा प्रायव्हेट कॉलेजला शेवटचा विद्यार्थी. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघूया आपण OBC कॅटेगरीचं बघितलं आपण तर मेल 473 फिमेल 473. साधारणतः OBC, NTD, NTC, EWS, ओपन ह्या कॅटेगरी आसपासच राहतात प्रायव्हेटसाठी. तर त्याच पद्धतीने तिसऱ्या राऊंडचा सुद्धा कट ऑफ हा आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे NTC कॅटेगरीचं बघा मेल 473 आणि फिमेल 474 वरती शेवटचं कॉलेज MBBSचं थर्ड राऊंडला मिळालेलं आहे NTC कॅटेगरीचं. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं आपण तर EWS कॅटेगरी बघा मेल 474 फिमेल 474 मेल फिमेल सेम राहिलेलं आहे EWSमध्ये. त्यानंतर पुढची कॅटेगरी आपल्या समोर येते ती SABC कॅटेगरी. SABC कॅटेगरीचा मेल 473 आणि फिमेल 472 वरती विद्यार्थी लास्ट कॉलेजला लागलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे NTD कॅटेगरी. NTDचं बघा मेल कॅन्डिडेट 474 फिमेल कॅन्डिडेट 474 वरती लास्ट SSPM कुडाळ या कॉलेजला लागलेला आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी जी सर्वांसाठी ओपन असते, ओपन कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघितला तर बघा मेल 474 आणि फिमेल 475 1 मार्कांनी मुलींचा सुद्धा कट ऑफ याच्यामध्ये वाढलेला आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा राहिलेला आहे. आपण फर्स्ट राऊंड लागण्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की 474 वरचे विद्यार्थी शेप आहेत. त्या पद्धतीनं तिसऱ्या राऊंडपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे त्यावेळेला कॉल आले होते. एक आठवडाभर दिवसभर कॉल घेण्याचं काम मी केलेलं होतं आणि सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनसुद्धा केलेलं होतं. हे जे काठावरचे विद्यार्थी होते 474 475 473 हे विद्यार्थी खूप परेशान होते. त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांचे मला कॉल आले त्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं होतं थर्ड राऊंडपर्यंत वेट करा. आणि अजूनही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांनी स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत निश्चित वेट करायचं आहे. अजूनही एखादं कॉलेज वाढलं किंवा सीट वाढल्या किंवा सीट वॅकंट राहिल्या तर तुम्हाला निश्चित स्ट्रे वॅकन्सी राऊंडला कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात. त्यानंतरही सुद्धा प्रायव्हेट कॉलेजचे काही सीट खाली राहिल्या तर त्या स्पॉट राऊंडला सुद्धा भरल्या जात असतात. तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांनी वेट करणं खूप गरजेचं आहे. आणि
वेबसाईटवरती अपडेट राहणं किंवा आमच्या चॅनलवरती अपडेट राहणं महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.